भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील प्रथमच अहमदनगरला आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोष करत त्यांचं स्वागत केलं। तर यावेळी तरुण वर्गाची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। भाजपामध्ये जे नाराज आहेत त्यांच्या भेटीच्या वेळी मागितल्या आहेत। खासदार दिलीप गांधी, शिवसेनेचे अनिल राठोड यांचीही भेट घेणार असल्याचं सुजय विखे यांनी म्हटलंय। तरुणांचं प्रेम हे कायम होतच। गेल्या 3 वर्षामध्ये मी जे काही कमवले ते हेच आहे। मी काय आर्थिक पैसे कमवले नाहीत किंवा काही लोकांचं प्रेमच कमवलं आहे 3 वर्षाच्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये। दक्षिणेमध्ये आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विविध तालुक्यांमधून माझ्याबरोबर असलेले जे काही जुने माझे मित्र होते तेही आले। त्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जे काही सन्माननीय पदाधिकारी होते तेही या ठिकाणी आले। शिवसेनेचे पदाधिकारी होते तेही आले। तर हा एक जुना ऋणानुबंध आमचा गेल्या अनेक वर्षांपासून होता आणि युवकांना माहिती आहे की आज नगर जिल्ह्यामध्ये किती कामं बाकी राहिलेले आहेत। अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे असतील, युवकांचे असतील आणि म्हणून या लोकसभेच्या माध्यमातून कोण योग्य उमेदवार आहे, कोण त्यांचे कामं प्रश्न सोडू शकतो हे या नगर दक्षिणेची जनता जाणून आहे। आणि म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही नवे संघटनेचे सगळे पदाधिकारी आज मला भेटले, त्यांच्यामध्ये असलेला उत्साह मला दिसला। मला आनंद वाटतो की असे संघटनेमधले निष्ठावान कार्यकर्ते ज्यांनी पक्ष एवढे वर्ष टिकून धरला अशा लोकांमध्ये मला त्यांनी सहभागी करून घेतला आणि मला आनंद वाटतो या सगळ्या पाहून। आजी माझी थोडे सहकारी थोडेसे बीजेपीचे नाराज आहेत, खासदार थोडेसे असं बोललं होतं। आपण त्या सगळ्यांच्या भेटी घेणार आहात का? हो, मी सगळ्यांची भेटी घेणार आहे। मी सगळ्यांची वेळ मागितलेली आहे। मी खासदार गांधी साहेबांची वेळ मागितली भेटायला, किंबहुना इतर जे अनिलभाई राठोड असतील त्यांची, अभय आगरकर साहेब असतील यांची, बेरड सर आहे जिल्ह्यात त्यांची, या सगळ्यांची वेळ मागितली। फक्त आज लग्नाची तिथी असल्यामुळे प्रत्येकजण आपल्या आपल्या सार्वजनिक कामांमध्ये असल्यामुळे कधी भेट देतील, कधी वेळ देतील त्या वेळेनुसार माझं काम आहे वेळ मागणं। जो वेळ देईल त्याला जाऊन भेटेल आणि त्याची समजूत काढायचा प्रयत्न करेल। दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।